हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हममुराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज ऑफ लीगल प्रोफेशन, और इसी सिलसिले में आज मैं आया हूँ धुले डिस्ट्रिक्ट कोर्ट में और मेरे साथ संजय ठाकुर जी हैं हु जॉइंड धुले डिस्ट्रिक्ट कोर्ट एज ए हाउस कीपिंग, मतलब बार की साफ सफाई करना, उस पोस्ट में उन्होंने शुरुआत की और वहाँ से ट्रैवल करते करते आज वो लाइब्रेरियन के हिसाब से काम कर रहे हैं। तो ये एक तरह की इंस्पिरेशनल स्टोरी भी है कि एक आदमी अगर हाउस कीपिंग ज्वाइन करता है और अपने मेहनत के वजह से वो एट द एंड धीरे धीरे लाइब्रेरियन तक जाता है। तो ये पूरी इंटरेस्टिंग इंस्पायरिंग स्टोरी हम संजय जी से सुनेंगे। और संजय जी, तुमचं खूप खूप स्वागत की आपण वेळ दिलात। आम्हाला थोडंसं तुमचा पहिला बॅकग्राऊंड पासून सांगा की तुमचा जन्म, आई बाबा, तुमची कुठे राहत होता, शालेय शिक्षण याच्याबद्दल थोडी माहिती आम्हाला द्या। माझा जन्मतारीख 1/7/76 आहे। मी धुळ्यालाच माझा जन्म झाला आहे। आमची परिस्थिती खूप वाईट होती। माझी आई एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हायस्कूलमध्ये स्वयंपाकाला जायची आणि वडील कारपेंटर होते, पण नुसते ते कारपेंटर म्हणून काम करायचे, पण बाकी त्यांना शौक असा व्यसन होतं, त्यामुळे ते काही घरात कधी लक्ष द्यायचे नाही। आम्ही तिघं भाऊ, मोठा भाऊ पण माझा इथं माझ्या हाताखाली काम करतो आणि लहान भाऊ आता नाशिकला याला येतो, नोट प्रेसला आहे। आणि आई आता वारलेली, वडील पण वारलेले आहेत। मी जवळजवळ 8 ते 9 वर्षापासून, ज्या वयाचा होतो त्या वर्षापासून आम्ही काम करतोय। मी म्हणा, माझा मोठा भाऊ म्हणा, लहान भाऊ बी जवळजवळ 15-16 वर्षाचा होता तेव्हापासून आम्ही काम करतोय। आता पहिले जेव्हा मला घरामध्ये खायलाही नाही मिळायचं तेव्हापासून आम्हाला मग ते कामाची सवय लागली की बुवा आपण काम करू तर खाऊ। मग मी डॉक्टर महाजनी म्हणून होते, त्यांच्याकडे मी सकाळी तेव्हा 7:30 ते 7:45ला पाणी यायचं। माझी आत्याबाई तिथं नर्स होती 6व्या गलीला, तर मग मी तिथं जायचो पाणी भरायला। तिथं 30 रुपये महिना मिळायचा मला। मग मी त्यानंतर मग मी 30 रुपयामध्ये काही परवडणार नाही आपल्याला, म्हणून मग मी राभा चौधरी म्हणून आहे, जे धुळ्याचे माजी आमदार होते, त्यांच्याकडे मी कंपाऊंडर म्हणून काम करायचो। आता त्यांचं जवळजवळ 2 वाजेपर्यंत ओपीडी चालायची त्यांची, फक्त याच्यापेक्षा जास्त नाही। मग त्यांच्या घरी जाऊन थोडी साफसफाई करून मग मी 3 वाजता माझ्या मामाचं दुकान होतं वेल्डिंग, त्या वेल्डिंगच्या दुकानावर मी काम करायचो। मटेरियल तोडून देणे, मटेरियल घन मारणं वगैरे करायचो आम्ही। मग त्याच्यानंतर असा बरेच दिवस चालले, ते जवळजवळ 90पर्यंत चाललं माझं शिक्षण। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथेच हॉस्टेलला होतो मी 1ली ते 9वीपर्यंत। मग मी 10वीला इथं होतो, मी घोटीला पाहुण्यांबरोबर होतो, खायला भेटायचं नाही म्हणून। घोटीला इगतपुरीजवळ आहे ते, की बुवा मग तिथं पण कोणी करायला नाही, पाहुण्यांची बदली झाली होती। म्हणजे चुलत बहीण होती माझी, मला बहिणी नाही, 3च भाऊ आम्ही। मग तिथं मी 10वी नापास झाल्यानंतर मग मी धुळ्याला आलो मी 90च्या एंडिंगला, म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये। मग इथे मग श्री हरी प्लॉट इक्विटी केंद्र होतं, त्याच्यावर मी कामाला होतो। मग मी त्यानंतर मग मोठ्या भावाने 88 मध्ये इथं कॅन्टीन चालवायला घेतली होती, वकिलांची। मग ती कॅन्टीन चालवायचं, मग ते म्हणायचे बुवा मला बी एक मुलगा लागतोच बुवा म्हणे, कब्बशा धुवायला, चहा द्यायला। मग म्हणे तू येशील का म्हणे। म्हटलं चल, मला 10 रुपये रोज आहे, असं बी मला इकडे पण 10 मिळतात, तिकडे पण 10 मेडिकलवर पण कामाला होतो मी। मग त्याच्याकडे गेल्यानंतर मग जवळजवळ मी तिथं जानेवारीपासून कामाला लागलो 91 मध्ये। मग 7व्या महिन्यात तिथं मग राऊंड टेबल असायचा, सिनियर लोक बसायचे चहा प्यायला, कप वगैरे, त्याच्यात ते साखर टाकणं, त्याच्यानंतर दूध टाकणं, थोडीशी चहा पावडर टाकणं, ते हे करून देणं आणि ते साफसफाई करून देणं, तेवढं काम होतं। किटलीतनं चहा दिला? हो, किटलीत चहा वेगळी, साखर वेगळी, दूध वेगळं, असं जे पिक्चरमध्ये दाखवतात तसं चहा घ्यायचं। मग तेवढं मला ते काम दिलं होतं। मग तिथं सिनियर लोक बसायचे, त्यावेळेस PM शाह, प्रवीणभाई शाह म्हणून ते सेक्रेटरी होते आमचे, आणि IG पाटील सेक्रेटरी होते, BC मेहता अध्यक्ष होते।
मग मी तिथपर्यंत जायचो आणि ते पुसून वगैरे दिलं का मी रोज ते पाहिले मला त्यांनी 4-5 महिने. मग त्यांनी सांगितलं, अरे म्हणे हा पोरगा जरा चांगला कामाचा आहे म्हणे, ते याला लावून घ्या म्हणे, इथे म्हणे जागा आहे बारामध्ये म्हणे साफसफाईला वगैरे. मग मला बोलवलं त्यांनी, त्यांची कार्यकारिणीची मीटिंग होती. का रे बाबा म्हणे असं असं काम करशील का म्हणे तू म्हणे. म्हटलं करेल. मग म्हटलं पण पगार काय देणार. मग ते म्हणे आम्ही बार करून तुम्हाला 150 रुपये महिना देऊ आणि लायब्ररीकडनं तुम्हाला 150 रुपये महिना देऊ. म्हटलं काही वांधा नाही. म्हटलं मग समजून गेलो मला की बाबा मी इथं जरी कॅन्टीनला कामाला येतो वकील लोक 2 रुपये 1 रुपये देत राहायचे मला. मग काही आणायचं आहे बाबा, हे आण ते आण, पेपर घेऊन ये, रजिस्टर करून ये, झेरॉक्स करून आण, हे असं कामं करायचो आम्ही. तर मग त्याच्यातनं बी आम्हाला पैसे मिळायचे. त्याच्यामुळं मग आता तर मग म्हटलं थोडंसं यांच्याचकडे चाललं जाऊ तर 2 पैसे जास्तही मिळतात. करेक्ट. मग मी त्यांच्याकडे तिथं लागलो. अख्खी साफसफाई करायचो. जवळजवळ 6-7 रूम होते. सगळ्यांची साफसफाई करून पुसून पासून ठेवायचो. आमच्याकडे रामभाऊ पाटील म्हणून तो फार स्ट्रिक होते ते. त्यांना ते 4थीत शिकलेले होते पण त्यांना पुस्तकाचं नॉलेज आज जे सिनियर वकिलांना माहिती नसेल तेवढी पूर्ण लायब्ररी पाठ होती केस लॉ सह. अच्छा. मग मला त्यांच्या हाताखाली त्यांनी कामाला लावले. आम्ही 2 जण होते. नंदू सुरवंशी म्हणून आहे, कोर्टातच तो नोकरीला होता आहे तो आता, आणि मी होतो. माझ्याकडे साफसफाई होती, त्याच्याकडं काही टेबलं वगैरे पुसायचं त्याच्याकडं होतं, झाड छपायचं माझ्याकडं होतं. मग मी असं करत करत मग मला वाटलं की बाबा 300 रुपयाला काही परवडत नाही आता, मग काय करायचं दुसरं. आता इथं भेटतं बा 5-10 रुपये, पण मग ते चालले जायचे दूधला भाजीला वगैरे, घरची परिस्थिती अशी असल्यामुळे. मग एक विचार केला मी पेपर घ्यायला जायचो. त्या टाइम्स ऑफ इंडिया यायचा इथं SC स्टँडला, तिथं रोज जायचो मी. 1 वाजता यायची ती, नाशिकहून गाडी यायची आणि मग मी घेऊन यायचो. मग मी तिथं भरती चालू होती होमगार्डची. मग होमगार्डची 96मध्ये 96-97मध्ये. मग मी पाहिलं होमगार्डची, म्हटलं कसली रे बाबा. मग म्हणे होमगार्डची भरती. मग मी तिथं गेलो. नंतर मी रनिंग वगैरे दिली, सगळ्या टेस्ट दिल्या, मी तिथं भरती होऊन गेलो. मग त्यांचं काम असं होतं की बाबा तुम्ही हेही करू शकता आणि तेही करू शकता, असं काही नाही. मग चालेल म्हटलं, मग काय वांधा नाही. म्हणजे कोर्टाची नोकरी पण करू शकता आणि करू शकता, कारण ते बंदोबस्त लागल्यावर ते बंदोबस्त द्यायचे आणि त्यांची परेड फक्त बुधवारी सकाळी असायची. अच्छा. मग तेव्हा मला 60 रुपये रोज तिथं होता. अच्छा. जर कधी बंदोबस्त लागला तर. मग मी तेव्हाचे लोक पण चांगले होते, ते लोक सोडायचे पण मला की बाबा चल काय वांधा नाही. मग मी गेलो, ट्रेनिंग वगैरे केली, मग होमगार्डच्या ड्युट्या वगैरे करायला लागलो. तर मग त्यानंतर कालांतरानंतर माझ्यावर जबाबदारी यायला लागली. वकील लोक पुस्तकं मागायला लागून गेले. मला ते माझं शिक्षण कमी होतं, मी 10वी नापास होतो. त्यानंतर मग मी इथं फॉर्म वगैरे भरून असं 12वी वगैरे केली. पण एखादी तुम्ही मेडिकल एखादा पोरगा कामाला असतो तर त्या दुसऱ्या डॉक्टरलाही चिठ्ठी वाचता येणार नाही, पण त्या डॉक्टरची नेहमी चिठ्ठी त्या मेडिकलवाल्याला समजून जाते ही कोणती गोळी आहे. बरोबर. अशा प्रकारे मी पूर्ण लायब्ररी माझी पाठ झाली. त्यानंतर कुठल्याही वकिलाने कधी केव्हाही पुस्तकं सांगितले तर मी ते देऊन द्यायचो. आणि मग आता 2008 मध्ये मग ते आमचे रामभाऊ वारल्यानंतर मग त्यांनी एक लायब्ररीयन लावला. म्हणे वकील लोकांची मीटिंग झाली की बुवा म्हणे आता वकिलांना चांगल्या पुस्तकं मिळायला पाहिजे, हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे. मग म्हणे चालेल म्हणे बेलीप लावून घ्या म्हणे. एक बेलीप रावसाहेब पाटील म्हणून तो लावला. मग सगळ्यांचं म्हणणं असं की हा पोरगाला सगळं माहिती असताना तुम्ही का लावला बुवा तो पोरगा. म्हटलं काही हरकत नाही, मला लायब्ररीनच पाहिजे, ती खुर्चीच पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे पटेल ते लावा. आमचे ज्येष्ठ विधितज्ञ बापूसाहेब एम एस पाटील त्यांचेच रिलेटिव्हमधले होते. त्यांनी मला सांगितलं संजू असं असं आहे. चालेल म्हटलं बापूसाहेब काय वांधा नाही. त्यांनी आपल्या चांगल्यासाठीच सांगितलं की तुला एवढं जमणार नाही. ठीक आहे म्हटलं काय अडचण नाही. मग तो लागला, पण ते काही विचारायला कालांतराने त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो वारला. मग वकिलांनी सांगितलं की संजूला लायब्ररीयन करा. मग मी 2008 मध्ये लायब्ररीयन झालो तिथे. म्हणजे माझ्याकडे सर्व पुस्तकांची यादी तयार करण्यापासून वकिलांना पुस्तकं देण्यापर्यंत साहेबांना पुस्तकं द्यायचे आणि सगळे पुस्तकं माझे तिथं पाठ आहे. कुठले पुस्तकं मला ते लिहिलेलं आहे ते काही गरज नाही, मला मी कलर होऊन पुस्तक सांगून देतो हे पुस्तक हे आहे. अच्छा. हां.
म्हणजे तुम्ही ते काय म्हणतात लायब्ररीचा कोर्स वगैरे असं काहीच केलं नाही. मी सांगतो ना, मेडिकलवर जसं मुलगा कामाला असतो तो डॉक्टरची चिठ्ठी बघतो ना, तो समजून जातो ही गोळी कसली. तसा प्रकारे मी ती पूर्ण लायब्ररी पाठ केली आणि ती लायब्ररी माझ्याच हातून लावलेली आहे. माझीच नाही तर मी बऱ्याच वकिलांच्या लायब्रऱ्या लावून दिलेल्या आहेत. त्याचे पैसे मिळायचे मला दिवाळीला, की मला सिव्हिल लावून दे, क्रिमिनल लावून दे, कंझ्युमर लावून दे, असं मी बहुतेक लायब्ररी लावल्या. आणि आज अशी परिस्थिती की सगळं मी तिथं मीटिंग असो, बारची असो, लायब्ररीची असो, मग ते निवडणूक असो, मग ते सगळं माझ्याकडेच आहे. मी सर्वच हँडल करतो. आयोजन सगळं आयोजन. समजा कोणी जर कधी एखादा जर कधी राजकारणी पण असो, तो जर कधी आला तिथं बारला भेट देण्यासाठी, तर त्याला अध्यक्षाला सांगून केव्हा येऊ द्यायचं, कसं केव्हा ठेवायचा याचा कार्यक्रम, असं सगळं मी करत असतो. ओके. तिथे प्रोसिडिंग लिहिणं, मीटिंग हँडल करणं, सर्व हिशोब ठेवणं. आमच्याकडे कॅन्टीन असेल किंवा IT लायब्ररी असो, या संदर्भात बी काही असेल तर आमच्याकडेच असतं ते. म्हणजे ॲक्च्युली लायब्ररीच्या वर जाऊन तुम्ही आता पूर्ण एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटरचं काम करताय जवळजवळ. हा, तसं एक प्रकारचं की सगळं ॲडमिनिस्टर तुम्ही करताय तिथे. हो. मला एक सांगा की आता तुम्ही ॲज अ लायब्ररीयन म्हणून जेव्हा काम करता, नवी पुस्तकं मागवायची नाही मागवायची ह्याच्याबद्दल काही वकिलांकडनं सजेशन येतात का? काही वेळा तुम्ही सांगता वकिलांना की बाबा हे नवं पुस्तक आलं आहे तर हे आपण घेऊया का, असं काही एक्सचेंज होते का नव्या पुस्तकांबद्दल? हो, बरेच वेळा होतं ते. त्याचं कारण असं नवीन कायद्यामध्ये बदल होत असतात आणि एखादे वकील जर कधी ते पुस्तकं मागतात, आपल्याकडं नसतं ते पुस्तक. किंवा आता प्रश्न असा आहे की मी जेव्हा लागलो तेव्हा 200-250 तर 250-300च्या स्ट्रेंथ होती वकिलांची. आज 1600च्या पुढे स्ट्रेंथ आहे. हो हो हो. मग आणि आता पुस्तक नवीन घेणं म्हणजे एक प्रत नाही चालत, कमीत कमी 2, 3, 4, 5 प्रती घ्यावा लागतात. कारण समजा जर कधी आपण 2 बी घेतला तर दोघांचा आर्ग्युमेंट असतात, तर दोघं ते पुस्तकं मागतात. बरोबर आहे. मग राहिला प्रश्न आता नवीन पुस्तक सजेस्ट करणं, म्हणजे हे आम्हीच करत असतो का? आम्ही म्हणा आमचे लायब्ररीचे चेअरमन वेगळे आहेत, त्यांना विचारतो, सेक्रेटरींना विचारतो की बुवा असं आहे, हे पुस्तकाची मागणी आहे, हे लायब्ररीमध्ये पुस्तकं नाही. मग ते सांगतात ठीक आहे, याची किंमत मागून घेऊ, कोटेशन मागून घेऊ. तसे काही काही पुस्तकं असतील तशी तुम्ही लिस्ट करून द्या. मग मी त्यांना लिस्ट करतो. एखादं पुस्तक असं असतं की म्हणजे मॅक्झिमम पुस्तकं तर झेरॉक्सला जातात, त्याच्यामुळे फाटून जातात, पानं निघून जातात, किंवा एखाद्या साहेबाकडे दिलं तर ते परत येत नाही. एखाद्या वकिलाकडे पुस्तक असलं तर ते त्यांच्याकडनं आता बेलटेक्स असतात, बेलटेक्स फाईलमध्ये याच्यामध्ये ब्रीफमध्ये ठेवले जातात, तर ते परत येणं पण पडून राहतात. ते बी बुद्धिपुरस्पर करत नाही, पण ते लक्षात नाही. अशा काही गोष्टी होतात. त्याच्यामुळे पुस्तक आम्ही मागवत असतो. रजिस्टर आहे आमचं, रजिस्टर मेंटेन करतो. एखाद्या वकिलाने पुस्तक घेतलं तर त्याचे येईपर्यंत त्यांना दुसरं पुस्तक देऊ नये असं थोडंफार आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. काही रागात येतात, बोलतात, संताप करतात, दुसऱ्याला दिलंय तर मला का देत नाही, अशा काही गोष्टी होत राहतात. म्हणजे मॅक्झिमम आता इंटरनेट फास्ट झाल्यामुळे सगळं लोडिंग याच्यामध्ये थोडंसं काम पुस्तकांचं कमी झालं. कारण नवीन पोरं तर पुस्तक वाचतच नाही, ई बुक वाचतात. कारण ते लगेच त्यांना कधी सांगितलं की लगेच ते मोबाईलमध्ये पाहतात, तसं बघून घेतात. तसं साहेबांना ते सांगण्याचा प्रयत्न करतात. जजेस च्याकडे पण पुस्तकं जर जजेसना हवा असेल रेफरन्स तर तो आपल्याच लायब्ररीतून जातो का त्यांची वेगळी लायब्ररी आहे? त्यांची आहे लायब्ररी. पण कसं असतं, साहेब लोक जनरली समजा एखाद्या वकिलाने आर्ग्युमेंट केलं की या सेक्शनमध्ये असं असं दिलं आहे, तुम्ही मला देण्यास हरकत नाही, तर तो जज त्यांची लायब्ररीचा उपयोग करत नाही. आपल्या वकिलांना सांगतो मला दाखवा, मग ते आपल्या लायब्ररीमधूनच घेऊन जातात, ते दाखवतात त्यांना. अच्छा, मग वाटलं साहेबांना की हाय याच्यात काहीतरी, ते पुस्तक राहू द्या, मी तुम्हाला परत देतो. पण साहेब लवकर काम काढत नाही किंवा निघत नाही, तिकडे राहून जातं. मग दुसरा वकील कधी आला तर मला हे पुस्तक देत, तर मग आपण सांगतो की अमुक पुस्तक यांना दिलेलं आहे. मग त्यांना केव्हा दिलंय तुम्ही मला दाखवा, मग आमच्याकडनं का मागतात तुम्ही? अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. एवढ्या 1600 लोकांच्या बरोबर इंटरॅक्शन होणार तर थोडंफार तर भांड्याला भांडं वाजणार, हे असं होऊ शकत नाही. आणि दादा, हे तुम्ही जी पुस्तकं मागवता ही तुम्ही म्हणजे कुठून, पुणा, नाशिक, मुंबई, कुठनं जनरली पुस्तक मागवता तुम्ही?
नाशिकचा संजय सरीन म्हणून आहे. आतापर्यंत तर सगळी लायब्ररी त्यांनीच दिलेली आहे. कारण कसं आहे, तो एक ॲडव्होकेटच आहे ते, पण थोडा मार्जिन जास्त देण्याचा प्रयत्न करतो. डिस्काउंट चांगलं मिळतं आपल्याला. बरोबर. आणि पैशांची जशी रिकव्हरी येते वकिलांना महिना असतो आमच्याकडे. 40 रुपये लायब्ररीचे आहे, 40 रुपये बारचे आहे. म्हणजे बारमध्ये थोडासा क्रायटेरिया आहे. बारमध्ये असा क्रायटेरिया आहे, 1 ते 2 वर्ष वाल्यांना 25 रुपये महिना आहे, 25 ते 10 वाल्यांना 30 रुपये महिना आहे, आणि 10 वर्षानंतर वाल्यांना 40 रुपये महिना आहे. त्यामुळे मग थोडी रिकव्हरी ती आली की मग तो तसा थांबायचा. त्याच्यामुळं त्याला आम्ही कंटिन्यू ठेवलेले की बाबा तो थांबतो पण 2 पैशांसाठी. फंड पण पाहिजे. मग तो कोटेशन दिल्यानंतर मग आम्ही त्याला सांगतो. आणि जनरली तर असं पुस्तक मागवण्याचा असा प्रयत्न झालाच नाही किंवा खूप मोठे पुस्तकं मागवले, समजा 50 मागवले, 100 मागवले, असं काही झालं नाही. एक पुस्तक लागलं, चल बोते त्याच्या 2 कॉपी देऊन दे, 1 कॉपी देऊन दे, अशा काही गोष्टी होतात. मला एक सांगा संजय भाऊ, की पुस्तकं, केस लॉ असतील, त्याच्या बाकीचे लॉ असतील, कधी असं काही गडबड झाले का की एक मागितलं एक गेलं? म्हणजे मी एक्स लॉ मागितला आणि घाईघाईत तुम्ही मला वाय लॉचं पुस्तक पाठवलं कोर्टात, असं कधी झालंय का? हो, झालंय. त्याचं कारण असं असतं, कारण CRPC आणि CPC ह्याची जी स्पेलिंग आहे, या थोडीशी लगभग त्या पुस्तकामध्ये सारखे दिसतात. ते अर्थच फरक आहे. तर त्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी घडतात. आता MV ऍक्ट, DV ऍक्ट, त्याच्यामुळं व्ही दिसला की आपण देऊन देतो MVच असेल बुवा, म्हणून दिला जातो. तो होतं. पण याच्याने आमचे वकील लोक खूप चांगले आहे, ते पण मजाकी आहे. मग ते सांगतात आम्हाला, का रे बाबा, मला तू MV ऍक्टचं मी काम करत नाही तरी मला मुद्दाम का देतो तू, मी करावं तुला असं वाटतं का? म्हणजे असं काही चुटकुले होत असतात. पॉझिटिव्हली घेतात. असं नाही काय म्हणतात, भांडणाचं स्वरूप येत नाही. एकदम आमचे वकील, आणि दिवसभर आमचं हसून मुकून काम चालतं दिवसभर. असं वाटत नाही की मी 11 वाजता आलो आणि आता 6 वाजले आणि घरी जायचं. 7 पण वाजले तोपर्यंत आम्हाला वाटतं की बघ घरी जावं. मला एक सांगा आता, की आता एवढ्या वर्षामध्ये एखादा किस्सा कुठला आहे का तुम्हाला सांगावासा वाटतो? भरपूर आहेत. त्याच्यातला एक किस्सा सांगतो मी, की आमचे बारचे अध्यक्ष विखे पाटील सर होते. विखे बापू म्हणायचे त्यांना. ते हिरेभाऊंचे सेक्रेटरी, अंधशाळेचे सेक्रेटरी आहे, अपंग वगैरेंचे सेक्रेटरी आहे, अजून पालेशाचे बरेच, म्हणजे ते खूप मोठे व्यक्तिमत्व होते. ते अध्यक्ष होते. आता त्यांना त्या वेळेस कशी सवय होती, फक्त ते दिवसातनं एकदा सिगरेट घ्यायचे. मग मी जेव्हा नवीन लागलो होतो तेव्हा ते मलाच बोलवायचे की बुवा हा सिगरेट आणून देतो. मग मला बोलवायचे, तिथं बेल असायची, आम्ही जायचो. मग बेल वाजली की मग गेलो, बोला बापूसाहेब काही नाही, एक सिगरेट घेऊन ये. मग मी सिगरेट घ्यायला जायचो. ती सिगरेट भेटायची 1 रुपयाला व्हील्स तेव्हा. तर मग त्याच्यातले 4 आणे उरायचे. 4 आणे उरायचे. मग मी त्यांना परत द्यायचो. ते म्हणले नाही राहू दे. मग मी असं रोज असायचं ते, तर रोज ते 1 रुपया द्यायचे. मी त्यांना 4 आणे परत करायला गेलो की ते सांगायचे राहू दे बाबा, तुला राहू दे सांगितलं. मग एक वेळेस परत त्यांनी सिगरेट घ्यायला पाठवलं. मी त्यांना 4 आणे परत दिले. तर ते म्हणायचे, मला तुला सांगितलंय ना मला पैसे परत करायचे नाही. मी दिलेले पैसे तू काही आणायला गेला, तिथून आल्यानंतर मला पैसे परत द्यायचेच नाही. नाही, तेव्हा नेमके सगळे सिनियर लोक चहा घ्यायचे. तो तुम्हाला सांगितलं ना, तो टी वगैरे असं. मग एक दिवशी त्यांनी मला 100ची नोट दिली. 100ची नोट दिल्यानंतर मग मी गेलो, सिगरेट आणली. सिगरेट एकच सिगरेट आणली. मग मला त्यांनी, समोरच्यानी पण मला बरोबर पैसे परत दिले, 99 रुपये 4 आणे. मग मी गेल्यानंतर त्यांना सिगरेट दिली आणि मी निघायला लागलो. का रे बाबा म्हणे पैसे परत दे. म्हटलं तुम्हीच सांगितलंय मला पैसे परत द्यायचे नाही. सगळे हसायला लागले. म्हणे त्याची काही चुकी नाही. म्हणे अरे बाबा ठीक आहे भाऊ, म्हणे वरचे 9 तरी राहू दे, बाकी 90 तर परत दे. म्हणजे असे काही किस्से होतात. आणि असे आमच्या वकिलांमध्ये म्हणजे बरेच
त्यांना ट्रेस असतो केसेसचा वगैरे, त्यामुळे आमचा एक तिथं लायब्ररीत येतात बरेच लोक, गप्पा टप्पा मारतात. नाही, ही हाशी मजाक चालूच असते आमची थोडीफार का असेल. बरोबर. असा विषय. ई लायब्ररी पण तुम्ही बघता त्याच्याबद्दल? नाही, मी नाही बघत. आमचे ते ललित गुरव म्हणून आहे, ते बघतात. त्यांच्याकडे जवळजवळ सगळी सुविधा त्याच्याकडे ठेवलेली आहे आपण. ई लायब्ररी पासून ऑनलाईन सायटेशन असो, जजमेंट असो, कोणाला आता ते 7/12 काढायचं असेल, सगळं त्यांच्याकडे आपण ठेवलेलं आहे. अच्छा, तुम्ही फिजिकल लायब्ररी सगळ्याचा इंचार्ज तुमचा हो, आहे? इंचार्ज मी. पुस्तकं हार्ड बुक ज्याला म्हणतो आपण, हार्ड कॉपी, हो हो, त्याचं सगळं तुमचं आहे. हो हो. आता तुमचं काही एक्सपान्शनचं वगैरे काही प्लॅन वगैरे आहे की आत्ता, म्हणजे असं तुम्ही काही चर्चा केली का आपल्या बारच्या कमिटी असते की आपल्याला अजून मोठी लायब्ररी करूया वगैरे, असं काही चाललंय तुमचं? हो, इच्छा भरपूर आहे, पण मग कोर्टाकडनं जागा मिळत नाही. आणि प्लस असं होऊन गेलं की आता पूर्वी लायब्ररीमध्ये कमीत कमी 10 ते 12 लोक बसायचे. आज अशी परिस्थिती की त्या लायब्ररीमध्ये जवळजवळ 70 ते 75% लोक बसतात तिथे. त्यामुळे लायब्ररीला म्हणजे असं की वाढवचा काही विषय राहिला नाही, कपाट ठेवायला जागा नाही, कारण वकिलाला बसण्याला जागा नाही. त्यामुळे इच्छा भरपूर आहे, पण नाही होऊ शकत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं वाटतं की लायब्ररी अजून मोठी झाली पाहिजे, पण नाही होऊ शकत, जागा नाही. त्याच्यामुळे ते होत नाही. हो. तर आता हा एक खूप वेगळाच प्रवास तुम्ही सांगितलात. म्हणजे खरं सांगायचं तर मला वाटतं जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांच्याकरता हे एक खूप इन्स्पिरेशन आहे की ॲज ए हाऊसकीपिंग म्हणून जॉईन करणं, आणि त्याच्यानंतर आज तुम्ही पूर्ण लायब्ररी सांभाळता. कित्येक वकील तुमच्याकडनं सांगतात की मला हे पुस्तक पाहिजे, तुम्ही रेकमेंड करता. तर ही एक माझ्या मते खूप एक चांगली सेवाच तुम्ही करताय, आणि ही अशीच सेवा तुम्ही आता पुढेही करत राहा. आता करताय त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि एक छोटंसं आमच्यातर्फे तुम्हाला एक छोटंसं टोकन आहे.